नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मेष राशीचे पुरुष आणि मीन राशीची स्त्री वैवाहिक जीवनामध्ये असतील तर त्या दोघांमध्ये घटस्फोटाची जी संभावना आहे किंवा डिवोर्सची जी संभावना आहे ही कशा प्रकारे किती असू शकते, कारणं कोणती असू शकतात, त्याचप्रमाणे ती कारणं नेमकी कोणती असू शकतात. या दोन्ही राशींचा जीवनाकडे किंवा वैवाहिक जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यांच्या आशा अपेक्षा नेमक्या वैवाहिक जीवनामध्ये कशा प्रकारच्या असतात, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे की घटस्फोट जी गोष्ट आहे किंवा घटस्फोट ही जी घटना नाही आहे ती एका दिवसात कधी तयार होत नाही. त्याकरता तुमचा जो स्वभाव आहे, तुमचं जे ॲडजस्टिंग नेचर आहे, समोरच्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे जाणून घेणं गरजेचं राहील. मूलतः तुम्ही समजून किती प्रकारे घेता आणि व्यक्तींप्रती तुमचा सेल्फ रिस्पेक्ट किती प्रकारचा आहे, या सर्व गोष्टी आहेत त्या महत्त्वपूर्ण ठरतात डिवोर्समध्ये किंवा घटस्फोटामध्ये. तर सुरुवातीला आपल्याला या दोघांचं जे संपूर्ण व्यक्तिमत्व आहे, आशा अपेक्षा, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हे जाणून घेणं थोडंसं गरजेचं राहील. सुरुवात आपण मेष राशीचे पती आहेत त्या संदर्भातले करू. मेष राशीचे पती किंवा पुरुष यांचं किंवा मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये प्रथम स्थानामध्ये येणारी ही रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि चर स्वरूपाची ही रास आहे. सगळी पहिल्यात आणि महत्त्वाची गोष्ट जी की मेष राशीच्या पुरुषामध्ये दिसून येते ती म्हणजे त्यांच्यामध्ये जबरदस्त वाहत असणारी ऊर्जा. मेष राशीचे जे पुरुष असतात हे नेहमी ऊर्जावान असतात, कुठलंही काम करायला नेहमीच तयार असतात. म्हणजे मागे वळणं किंवा बॅकफुटला येणं हा प्रकार नसतो. कधी कधी तर समोर जरी आपल्याला अपयश दिसत असेल तरीसुद्धा हे जिद्दीनं काम करतील, तडफेने काम करतील आणि संपूर्णपणे त्याला आपण डेडिकेशन म्हणतो, संपूर्ण समर्पणाचा भाव हा मेष राशीच्या पुरुषांमध्ये जबरदस्त दिसून येतो. मूलतः मेष ही रासच मुळात पुरुष प्रवृत्तीची आहे, पुरुष प्रकृतीची आहे आणि त्यामध्ये ही रास एका पुरुषाची असेल तर ते पुरुष तत्व दुप्पटीनं वाढतं. म्हणजे जोम, जबरदस्त आत्मविश्वास, ऊर्जानी भरपूर संपूर्णपणे पुरेपूर अशा प्रकारची ही रास आहे. त्यांच्या प्रत्येक वागण्या बोलण्यामध्ये हा जो ऊर्जेचा भाग आहे तो दिसून येतो. म्हणजे वागणं सुद्धा यांचं किंवा बोलण्यामध्ये सुद्धा पटापट बोलतील, झटपट बोलतील, एखाद्या गोष्टीचं उत्तर पटकन देतील आणि यांची निर्णय क्षमता खूप चांगली असते. थांबू, विचार करू, वाट बघू हा प्रकार मेष राशीच्या व्यक्तींमध्ये किंवा पुरुषांमध्ये खास करून दिसून येत नाही. जे काय करायचं ते तडक फडक आणि भडक अशा प्रकारचा करायचा, मागचा पुढचा जास्त विचार करायचा नाही, आधी कृती करायची मग विचार करायचा. हा खाक्या यांच्या आयुष्याचा किंवा जीवनाचा दिसून येतो. त्यामुळे बऱ्याच वेळेस गोष्टी थोड्याशा नंतर जाऊन कळतात की आपल्याकडून काहीतरी चूक झालेली आहे, तोपर्यंत वेळ गेलेला असतो. परंतु एका अर्थाने सांगायचं झालं तर जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा, मेहनत आणि कॉन्फिडन्स हा जबरदस्त असतो. त्यामुळे करिअरच्या बाबतीमध्ये ह्या ज्या व्यक्ती असतात किंवा खास करून जे पुरुष असतात ते कधी मागे येत नाही. साधारणतः म्युच्युअल रिलेशनशिपमध्ये किंवा वैयक्तिक नातेसंबंधामध्ये याचा थोडासा त्रास त्यांना होऊ शकतो. अर्थात त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. राहणीमान जरी तुम्ही बघितलं तर राहणीमानामध्ये सुद्धा आधुनिक शैली दिसून येते. म्हणजे त्याला तो डार्क फॅशन ज्याला आपण म्हणतो ते थोडेसं पसंत करतात. म्हणजे भडक कपडे किंवा भडक रंग हे ना थोडेसे पसंत करतात. परंतु बिनधास्त असतात वागण्या बोलण्यामध्ये. जे काही हृदयात असेल तेच त्यांच्या ओठांवरती दिसून येत. म्हणजे दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून उगाच साखर पेरणी करणं हा काही भाग त्यांच्यामध्ये नसतो. जे काय समोर आहे, जे माझ्या हृदयात आहे, जी व्यक्ती मी आहे आणि जी व्यक्ती मला तू समोरची जाणवते तशाच प्रकारचे ते स्वतःचं जे मत आहे ते मतप्रदर्शन करतील. म्हणजेच याचा अर्थ असाही नाही की प्रत्येक वेळेला ते त्यांचे जे आप्तजन असतील किंवा त्यांच्यापेक्षा मोठे असेल त्यांचा नेहमी अपमान करते असं काही नाही. परंतु बिनधास्तपणा, बेदरकारपणा, बेफिक्रीपणा हा थोडासा मेष राशींच्या पुरुषांमध्ये खास करून दिसून येतो. यांची ग्रास्पिंग वगैरे तशी चांगली असते, आकलनशक्ती, ग्रहशक्ती चांगली असते आणि काम करण्याचा धडाका किंवा उरकसुद्धा उत्तम दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या व्यक्ती असतात त्या थोड्याशा खर्चिक असतात. म्हणजे मनाला वाटेल तसा खर्च करतात. अर्थात एखाद्या वस्तूची गरज आपल्याला किती आहे हे बघण्यापेक्षा आत्ता ती वस्तू आपल्याला आवडलेली आहे आणि त्याने एकदा काही गोष्टी होणार आहेत तर हा फरक थोडासा दिसून येतो. थोडंसं इगो ह्यांच्यामध्ये असू शकतो. अर्थात कॉन्फिडन्स जास्त असतं त्याच्यामुळे कधी कॉन्फिडन्स समजा मर्यादेबाहेर पुढे गेला की त्याचं इगोमध्ये रूपांतर मला जास्त वेळ लागत नाही. तर कधी यांच्यामध्ये थोडंसं इगो दिसून येतो. म्हणजे माघारपणा घेणं, पेशन्स दाखवणं, थोडंसं बॅकफुटला येणं हा भाग यांच्यामध्ये त्यामुळेच दिसून येत नाही. आता अर्थात या संपूर्ण राशीमध्ये एकूण 3 नक्षत्र येतात: अश्विनी, भरणी आणि कृतिका. पैकी अश्विनी नक्षत्र आहे त्यामध्ये सदा नंबर 1ला राहणं, सदा सगळ्यांच्या पुढे राहणं, आपण जबरदस्त असला पाहिजे आणि स्फूर्ती
आणि ऊर्जेचा जो भाग आहे, तो ऊर्जेचा भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. त्याच्यामुळे ह्या व्यक्ती नेहमी एक नंबरला लागतात. जर का बौद्धिक क्षेत्राशी संबंधित यांची पत्रिका असेल तर त्या ठिकाणी एकत्र म्हणजे नंबर 1 लागते. मुळामध्ये ह्या व्यक्तींना म्हणजे नोकरी वगैरे करणं तेवढंसं काय आवडत नाही. आपलं स्वतःचं काहीतरी व्यक्तिमत्व असावं, आपली स्वतःची काहीतरी ओळख असावी, छाप असावी. त्यामुळे बिझनेस करण्याची कुमकुमी यांच्यामध्ये खूप चांगली असते आणि ते बऱ्याच वेळा व्यवस्थित करूही शकतात. भरणी नक्षत्राच्या बाबतीमध्ये गोष्ट थोडीशी वेगळी असते. भरणी नक्षत्राला पटकन समजणं थोडंसं कठीण असतं. कारण भरणी जे नक्षत्र आहेत हे कधी-कधी एवढे जबरदस्तपणे काम करतील की 24-24 तास स्वतःला झोकून देतील कामामध्ये आणि कधी-कधी बिनधास्तपणे झोपून काढतील आणि नंतर मग त्यांना बेफिक्रीपणा हा थोडासा दिसून येतो. तो बेदरकार बेफिक्रीपणा जो भाग आहे हा थोडाफार भरणी नक्षत्रामध्ये दिसून येतो. परंतु भरणी नक्षत्राला समोरचा व्यक्ती नेमकी कसा आहे, कशा प्रकारचं याचं भान मात्र चांगलं असतं. तरी गोष्ट भरणी नक्षत्रामध्ये खूप चांगली असते. 6 सेल्स यांचे चांगलेच ऑपरेट असतात. कृतिका नक्षत्राबद्दल सांगायचं झालं तर कृतिका नक्षत्र हे बिनधास्त असतं. हे कोणाचीही पर्वा करणार नाही आणि खास करून मेष राशीमधलं कृतिका नक्षत्र हे बिनधास्तच असतं. म्हणजे कृतिका नक्षत्रातलं पहिलं जे एक चरण आहे ते मेष राशीमध्ये येतं की ज्याला आपण धनु नवमोष असं सुद्धा म्हणतो. तर साधारणतः हे जे कृतिका नक्षत्र आहे हे बिनधास्त असतं. हे मागचा पुढचा काही विचार करत नाही, कोणालाही घाबरणार नाही, ना कुठल्या व्यक्तीला ना कुठल्या परिस्थितीला. एखादी गोष्ट यांच्या मनाने उचल खाल्ली तर ते पूर्ण करूनच दाखवतील. हा जो हेका आहे किंवा हे जो डिसिप्लिन आहे, हा जो बिनधास्तपणा आहे, हे जे करेज आहे, धैर्य आहे, ते फक्त आणि फक्त कृतिका नक्षत्रामध्ये तुम्हाला दिसून येऊ शकेल. म्हणजे मग त्यावेळेला आपण केलेल्या कामाने दुसऱ्याला काय वाटेल, दुसऱ्याचा काय फरक, ते विचार करणार नाहीत. ये न केनं प्रकारानं यश खेचून आणायचं हा भाग कृतिका नक्षत्राच्या पुरुषांमध्ये अत्यंत चांगला दिसून येतो. कधी कधी यांना मातेचा शोक कमी मिळणं किंवा डोळ्याच्या संदर्भातले त्रास होणं, उष्णतेच्या संदर्भातले विकार होणं, लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं हा भाग यांच्यामध्ये दिसून येतो. आणि बऱ्याच वेळेस ह्या ज्या व्यक्ती किंवा पुरुष असतात हे थोडेसे बिझी बॉडी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे स्वतः तर काम करतच असतात, दुसऱ्याला सुद्धा कामाला लावतात. हा भाग अश्विनी आणि कृतिका दोन्ही नक्षत्रामध्ये दिसून येतो. तर एकंदरीत सांगायचं झालं तर संपूर्ण पुरुष प्रकृतीने भरभरून वाहणारी अशी ही मेष रास आहे. आता आपण थोडंसं चर्चा करू मीन राशीबद्दल. मीन राशीच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याबद्दल खास करून किंवा मीन राशीबद्दल थोडा विचार करायचा झाला तर ही जी मीन रास आहे ही कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये व्यय स्थानामध्ये येणारी रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो गुरु आहे. राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि द्विस्वभावाची ही रास आहे. तसं पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की मीन राशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येतं ते म्हणजे त्यांचं सौंदर्य. अत्यंत लोभसवाणं अशा प्रकारचं यांचं सौंदर्य असतं, अट्रॅक्टिव्ह सुद्धा असतं आणि यांचं जे सौंदर्य असतं ते बऱ्याच प्रमाणात नैसर्गिक असतं, म्हणजे कॉस्मेटिक अजिबात नसतं. म्हणजेच बालपणापासून त्यांच्या सौंदर्याच्या छटा ह्या तुम्हाला दिसायला तर खास करून स्त्रियांमध्ये ही गोष्ट अतिशय उत्तमपणे दिसून येते. त्यामुळे कुठल्याही प्रकारची जरी फॅशन केली तर ती त्यांना व्यवस्थितपणे सूट होऊन जाते आणि ती त्यांना आवडते सुद्धा. नीटनेटकं राहणं, सुव्यवस्थित राहणं, सुविद्य ह्यांचे विचार असतात आणि हे संस्कारित अशा प्रकारचे असतात. म्हणजे देवभावना किंवा धार्मिक आध्यात्मिक वृत्ती त्याचा भाव तशा प्रकारचे काही अनुभव येणं हा भागसुद्धा मीन राशीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. अर्थात लक्षात घ्या या राशीमध्ये म्हणजे एकट्या राशीमध्ये कुठल्याही प्रकारचे राक्षसगणी नक्षत्र नाहीत. म्हणजे जी नक्षत्र ती मनुष्यगणी आणि देवगणी. त्याच्यामुळे खूप एखाद्या गोष्टीसाठी टोक गाठणं, एखाद्या गोष्टीच्या अगदी मागे हात धुवून मागे पडणं, बेदरकारपणा, बेफिक्रीपणा, बिनधास्तपणा हा भाग मीन राशीच्या स्त्रियांमध्ये तुम्हाला कधीही दिसणार नाहीत. म्हणजे मीन राशीच्या स्त्रिया त्या दुसऱ्याला रिस्पेक्ट देऊन बोलणाऱ्या असतात. म्हणजे आपल्या शब्दाने सुद्धा दुसऱ्या दुखावला जाऊ नये याची संपूर्णपणे काळजी ही मीन राशीच्या स्त्रिया घेतच असतात. आणि मीन राशीच्या स्त्रिया नेहमी भावभावनांच्या हिंदोळ्यावरती झुलत असतात. म्हणजे हे बऱ्याच प्रमाणात इमोशनल असतात, भरपूर इमोशनल असतात. म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टींचा थोडासा जास्त विचार करणं, यांचे मूड स्विंगसुद्धा दिवसाला बऱ्याच प्रमाणात जातात. म्हणजे झटक्यात या ज्या स्त्रिया आहेत या थोड्याशा रागावतील, मल्लूल होतील किंवा रुसतील आणि झटक्यानं आनंदीसुद्धा होतील. लक्षात घ्या यांना आनंद करण्या खुश करण्याकरता तुम्हाला फारसं काही महागडं गिफ्ट घ्यायचं गरज नाही आहे. जर का तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे यांच्याशी कम्युनिकेट केलात, बोलला, एक छोटंसं फूल जरी दिलं तरी ह्यांचा मूड पटकन खुलतो आणि म्हणजे आणि रागसुद्धा लवकर विसरतात. ही गोष्ट खूप मीन राशीच्या बाबतीत खूपच चांगली आहे. दुसऱ्याला मदत करणं, दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणं हा जो भाग आहे हा भाग मीन राशीच्या स्त्रियांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. म्हणजे समोरची व्यक्ती आपल्या ओळखीची असो वा नसो यापेक्षा ती व्यक्ती दुःखात आहे मग आपण त्याला आपण मदत केली पाहिजे हा भाग यांच्यामध्ये दिसून येतो. आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीने समजा आधी यांना फसवलेलं आहे तरीसुद्धा त्याच्यासाठी धावून जातो. तर हा जो भाग आहे भाग इतर कुठल्याही राशीमध्ये तुम्हाला दिसणार नाही, परंतु मीन राशींच्या स्त्रियांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. ट्रान्सपरन्सी खूप चांगलं असते. जे मनात असतं तेच त्यांच्या ओठांवर असतं.
परंतु समोरचा माणूस दुखावला जाणार नाही याची काळजी मात्र या मीन राशीच्या ज्या स्त्रिया असतात त्या घेतात. आणि संपूर्णपणे प्रेम करणारी ही रास आहे. मुळातच मगाशी सांगितले त्याप्रमाणे इमोशन्सवरती किंवा भावभावनावरती ही जगणारी रास आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. या राशीमध्ये नर्चरिंग करणं किंवा केअरिंग करणं खूप महत्त्वाचं आहे यांच्या स्वतःसाठी सुद्धा, आणि हे दुसऱ्यांच्या बाबतीत सुद्धा तसाच प्रकारचा भाव यांचा असतो. म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये जर का आता सांगितलं त्याप्रमाणे ते असतील तर समोरच्या व्यक्तीची संपूर्णपणे काळजी घेते, त्याला काय हवं काय नको त्याच्या सगळ्या गरजा, त्याच्या सवयी सांभाळते. बदल्यात यांची सुद्धा थोडीशी अपेक्षा असते ती ही की आपल्याला सुद्धा समोरच्याने अशाच प्रकारे समजून घ्यावं, आपल्याला सुद्धा अशाच प्रकारे गोंजारावं, नर्चर करावं, आपल्या सुद्धा इच्छा अपेक्षा न सांगता त्यांनी जाणून घ्याव्यात. ही गोष्ट कधी कधी मेष राशीच्या पुरुषांकडून जमत नाही. कारण मेष राशीचे जे पुरुष असतात ते थोडेसे प्रॅक्टिकल असतात, सरळ सरळ असं ते फार काही एखाद्या मनात गुंतून एखाद्याच्या मनात डोकावणं आणि मग जाणून घेणं एवढा वेळही खरं मुळात त्यांच्याकडे नसतो. त्यामुळे आणि त्याच्यामध्ये पुरुषाची समजा मेष रास असेल या गोष्टी तुम्हाला मिळणं थोडंसं कठीण आहे. इथे यांच्या जे जीवन आहे म्हणजे वैवाहिक जीवन त्याच्यामध्ये ठिणग्या पडू शकतात. आणि मीन राशीबद्दल सांगायचं झालं तर मीन राशीची जी स्त्री आहे ही लगेचच्या लगेच काय आपल्या भावभावना बोलून दाखवणार नाही, ह्यात वाट बघतील. आणि महत्त्वाचं म्हणजे खूप इमोशनल आहेत किंवा इंट्रोवर्ट आहेत, आतल्यात विचार करणारे आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे यांच्या अपेक्षा असे असते की समोरच्याने ओळखावं की माझ्या मनात काय चाललं आहे, किंवा मी रुसली आहे, फुगली आहे, किंवा आणि काय जे काय भावभावना असेल ते काय मेष राशीच्या व्यक्तींना समजून येत नाही. त्यांचा महत्त्वाचा मुद्दा हाच असतो की जोपर्यंत बोलून दाखवलं जात नाही तो मुद्दा मला कसा कळणार, तर हा भाग थोडासा वेगळा असतो. त्यामुळे या दोन्ही राशीमध्ये एखादी ठिणगी उडण्याची शक्यता जास्त असते आणि थोडी जास्त प्रमाणात असते. लक्षात घ्या, दोन्ही ज्या राशी आहेत त्या कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये एक आहे प्रथम स्थानात, दुसरी आहे व्यय स्थानामध्ये. त्यावेळेला मागे पुढे येणाऱ्या राशी आहे, त्याच्यामुळे लगेचच्या लगेच एखाद्याबद्दलच्या मनातलं जाणून घेणं हे मेष राशीच्या पुरुषाला कधी दिसत नाही. मेष राशीचा पुरुषा थोडासा प्रॅक्टिकल असतो, थोडंसं समोरासमोर वागणारा असतो. उगाच मगाशी सांगितल्याप्रमाणे मनातला ओळखणं वगैरे हे त्यांच्या तसं काय याच्यामध्ये जमत नाही, किंवा त्यांना त्याचं सहज जाणून घेता येत नाही असं म्हणाला तरी चालेल. फार काळ विचार करणं तसा तो भाग नसतो. इथे मीन राशीच्या ज्या स्त्री असतात त्यांच्यामध्ये हा भाग जास्त असतो. त्यांची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती अतिशय चांगली असते. शाळा कॉलेजमधलं शिक्षण पूर्ण करून घेतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीन राशीची जी स्त्री आहे ही थोडी लकी असते, म्हणजे लक फॅक्टर याच्यामध्ये चांगलं असतं. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये सक्सेस होण्यासाठी ज्या महत्त्वपूर्ण गुण माणसामध्ये असावे लागतात ते म्हणजे मेहनतीपणा किंवा महत्त्वाकांक्षीपणा, टोटल डेडिकेशन वगैरे. हा जो भाग आहे हा भाग जे मीन राशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येत नसला, जास्त प्रमाणात दिसून येत नसला तरीसुद्धा ते जीवनामध्ये अगदी व्यवस्थितपणे सेटल होतात. त्यामागे त्यांचं जे लक फॅक्टर असतो तो भाग असतो. सिक्स सेन्स त्यांना खूप चांगला असतो, म्हणजे समोरच्या व्यक्तीकडे फक्त पाहून त्यांना समजतं ही व्यक्ती चांगली आहे, वाईट आहे, किंवा ही व्यक्ती नेमकी कशा प्रकारची आहे. तो हा भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. जसं आपण चर्चा करतो आहोत की मेष राशीचा पुरुष आणि मीन राशीची जी स्त्री आहे ती वैवाहिक जीवनामध्ये डिवोर्सची संभावना किती आहे. बरेचसे आतापर्यंत तुम्ही गुण बघितलेले असेल की जे एकमेकांना विपरीत अशा प्रकारचे आहेत किंवा टोकाचे असे आहेत. जसं की मेष राशीचे पुरुष आहेत हे ऊर्जावान असतात, जबरदस्त असतात, पहिलं काम नंतर विचार, आणि यांची वाणीसुद्धा थोडीशी बेदरकार असते. संपूर्णपणे उलट गुणधर्म मीन राशीमध्ये दिसतात, थांबू, वाट बघू, विचार करू आणि जे आपल्या नशिबात आहे त्याप्रमाणे चालू, देव सगळ्यांचीच काळजी घेतो, अशा प्रकारच्या देवखोळ्या ज्या समजुती आहेत त्या समजुती मीन राशीमध्ये असतात. आणि त्यांना तशा प्रकारचा अनुभव पण सुद्धा मुळात आलेला असतो. आणि सिक्स सेन्स यांच्यामध्ये उत्तम प्रकारे जागरूक असतो. बोलणं यांचं थोडंसं मितभाषी असलं तरी समोरचा रागावला नाही, दुखावला जाणार नाही याची संपूर्ण काळजी ते त्यांच्या बोलण्या वागण्यातून निश्चित घेतात. तर हा जो भाग आहे हा भाग मीन राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दचिकाठी, महत्त्वाकांक्षा किंवा मेहनतीपणा हा मेष राशीमध्ये दिसणार गुण मीन राशीमध्ये दिसून येत नाही, तरीसुद्धा मीन राशी जीवनामध्ये सेटल होताना दिसते, हे सत्य आहे. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वागण्या बोलण्यात जो बेदरकारपणा आहे तो मेष राशीच्या पुरुषाने थोडासा कमी करायला हवा. मेष राशीच्या पुरुषांना सेल्फ रिस्पेक्ट असतो आणि तो जे सेल्फ रिस्पेक्ट दुसऱ्यांना मात्र नाही असं मेष राशीचे पुरुष बऱ्याच वेळा समजतात. आणि त्यामुळे वेळोवेळी पदोपदी अपमान करणं हा भाग कधी कधी मीन राशीच्या स्त्रियांसाठी केला जातो. मीन राशीची स्त्री अर्थातच ही गोष्ट बोलून दाखवणार नाही, परंतु त्याच्या मनात त्या साठवून ठेवतात आणि मानसिकतेच्या संदर्भातले त्याला असताना जास्त उल्लसतात. लक्षात घ्या, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की मीन राशीची जी स्त्री आहे ह्यांना मानअपमान जरी तुम्ही केलं तर ते साठवून ठेवतात, बोलून दाखवणार नाही. आणि मग अशी एक मर्यादा येऊन जाते, त्यानंतर ते स्वतःलाच दूषणं द्यायला लागतात की आपल्याच नशिबात असं होतं की मीच तशी आहे. आणि हा अशा प्रकारचा भाग किंवा अशा प्रकारचे विचार त्यांच्या मनात म्हणजे
वेळोवेळी यायला लागले तर मग त्यांचं व्यक्तिमत्व ढासळू लागतं. मग त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये तुम्हाला वेगळेपणा दिसून येईल. लोनलीनेस ज्याला आपण म्हणतो, एकटेपणा ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जनमनासात राहूनसुद्धा स्वतःला एकटं समजणं, हा जो भाव आहे, हा जो भाग आहे, तो मीन राशींच्या स्त्रियांमध्ये एकदा वाढला की सायकोलॉजिकल कॉम्प्लिकेशन्स व्हायला सुरुवात होतात आणि ते जर का तयार झाले तर मग त्याच्यातून बाहेर येणं बऱ्याच प्रमाणात कठीण होऊन बसतो. याची सगळी जबाबदारी ही मेष राशीच्या पुरुषांनी स्वतःच्या हातात घ्यायला हवी. कमीत कमी तुम्हाला त्यांना विचारायला तरी हवं, त्यांच्या विचारपूस तुम्ही स्वतः करायला हवी, ते सुद्धा हृदयाच्या जवळ जाऊन. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. मीन राशीच्या स्त्रियांना मगाशी सांगितल्याप्रमाणे खुश करण्याकरता खूप काही महागडी गिफ्ट असायला हवी असं अजिबात नाही. तुम्ही बोललेला एक प्रेमाचा शब्दसुद्धा त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचतो आणि त्यांची कळी खोलते. मग बाकीच्या आधी केलेल्या सगळ्या गोष्टी ते तुम्हाला माफ करतील, कधीही मनामध्ये ठेवणार नाहीत आणि आयुष्य एक वेगळ्या प्रकारे किंवा एक नवीन प्रकारे सुरू करतात आणि त्यावेळेस त्यांचा मनाचा भावसुद्धा तेवढा चांगला असतो. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि कदाचित मेष राशीच्या पुरुषाला किंवा पतीला हे भोळसटपणाच्या वाटू शकतील, परंतु त्याच्यामध्ये तो भाग अजिबात नसतो. जगात सर्व प्रकारची माणसं आहे. तुमची मात्र मनाची कवाडं दारं उघडी असायला हवी की आपली जी पत्नी आहे किंवा आपले जे वैवाहिक जोडीदार हा नेमका कशा प्रकारचा, हे जर का तुम्हाला जाणून घेता आलं नेमकेपणाने, तर वैवाहिक जीवनामध्ये फारसे काही त्रास होणार नाहीत. काळजी करू नका. या व्यतिरिक्त जर काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन असते तर तुमची जी कुंडली आहे पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त बाकी 11 ग्रहसुद्धा असतात. आता जे आपण विवेचन केलं ते फक्त आणि फक्त चंद्रावरून केलं. प्रत्येक कुंडलीमध्ये या व्यतिरिक्त 11 ग्रह आहेत, वेगवेगळ्या राशी आहेत, त्यांची नक्षत्र आहेत, त्यांचे योग, हे बघून तुमच्या जीवनातल्या ज्या काही समस्या असतील त्या संदर्भातलं जास्त मार्गदर्शन करता येऊ शकेल. मात्र आतापर्यंत ज्या गोष्टी सांगितल्या त्यावर जरी तुम्ही बऱ्याच प्रमाणात अंमल केलं तर अर्थातच डिवोर्स किंवा घटस्फोटाचे चान्सेस जे आहे ते बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते. तर मित्रांनो, हे होतं वैवाहिक जीवनामध्ये मेष राशीचे पुरुष आणि मीन राशीच्या स्त्री असेल तर त्यामध्ये घटस्फोट होण्याची कारणं आणि त्या संदर्भातलं नेमकं काय करायला हवं या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.